हॅलो गाईज, मी पोचलो आहे, हिलवर पोचलो आहे. सगळ्यात हायेस्ट समोर आहे मंदिर आणि त्याची जी ब्युटी दिसते ना, कमाल एकदम. मी तुम्हाला चला आपण जाऊया मंदिरामध्ये. आणि इथं जे धुकं दिसतंय, गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. चला सकाळ झाली आहे, मी फ्रेश पण झालो आणि आता फटाफट रेडी होतो बाहेर जाण्यासाठी, कारण की अजून खूप वेळ आहे माझ्याकडे. मी लवकरच उठलो, म्हटलं चला जाऊया अशा एका लोकेशनला जिथं आपण म्हैसूरला आल्यावर गेलंच पाहिजे. आणि खूप मस्त लोकेशन आहे, तुम्ही गेस करा. तोपर्यंत मी पुढे रेडी होतो फटाफट. लेट्स गो. ओके टाईप हॉटेल वाटते मला. आणि मस्त अशी सुंदर नंदीची मूर्ती, जे रिअलिस्टिक वाटेल झूम केल्यानंतर. सी सांबार, एक मेंदू वडा, चटणी, ओट्स घेतले, पोटॅटो घेतले थोडेफार, आणि पपाया घेतले, आणि कुकुंबर ज्यूस घेतला. पहिल्यांदा ट्राय करतो. चला मी निघालो आहे जाण्यासाठी परत एकदा बाहेर, कारण वाजले आहेत 8:30. अराऊंड हाफ आवरमध्ये पोहोचून जाईल तिथं. आणि मेन इकडचं एक फिरण्याचं आहे, सांगू शकतो मी तुम्हाला. तुम्ही जर एकटे असाल तर तो कॅब ऑटोनी खरंच जाऊ नका. तुम्ही बाईक राईड करा, कारण की खूप मस्त प्लेस आहे बाईक राईडसाठी. म्हणून मी तुम्ही जेव्हा पण मला बघताय तेव्हा मी बाईकवर दिसतो आहे. त्याचं कारण हेच आहे की इतकं मस्त वेदर असतं बाईकने फिरण्यासाठी. पाऊस पण नाही आहे, पण वातावरण पावसासारखं आहे. आणि आजूबाजूचे जे झाडं आहे ना, त्यांनी इतकं मस्त वाटतं ना फिरायला. तर मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही बाईकनेच फिरा. या लोकेशनला जर आले असणार, म्हैसूरला जर आले, तर बाईकने प्रेफर करा. ट्रॅव्हल करणं खूप भारी वाटतं. आणि सकाळची थंडी हवा जी लागते ना, वाटतं कमाल. चला आता आपण जाऊया मंदिरात. ते कोणतं मंदिर आहे तुम्ही गेस करू शकतात का? ठीक आहे, चला मीच सांगून देतो तुम्हाला कोणत्या मंदिरात चाललो. मी चामुंडेश्वरी टेम्पलला चाललो आहे. आपण जर म्हैसूरला आलं तर आपण तिथं व्हिजिट केलंच पाहिजे एकदा तरी. सो लेट्स गो. आणि आपण बघूया थोडं अजून काय काय मस्त सिनरी बघायला भेटते. सो स्टे ट्यून्ड. हे जे मंदिर आहे ते बहुतेक हिलवर आहे, त्यामुळे माउंटन व्ह्यू मला भेटणार आहे इथून. वाव, व्हॉट अ ब्युटी या. आणि इकडच्या एक मंदिराचं वैशिष्ट्य, तुम्ही जे मंदिर बघाल ना, जे आपण देवाचं मंदिर आहे त्याचं मला बाहेर कोरलेलं इतकं मस्त पैकी, ते मला बघूनच खूप मस्त वाटलं. आणि आता आपण जाऊया हिलवर आहे आपलं जे मंदिर आहे त्याचं. सो लेट्स गो.
आणि आता मी चाललो आहे मंदिराच्या एकदम जवळ आलो आहे. मंदिर एक्झॅक्टली ते हिलवर आहे, म्हणजे बोलू शकतो वरती डोंगरावर मंदिर आहे. खूप एक्सायटेड आहे की मंदिर पण एवढा वरती ते बघण्यासाठी मंदिर, म्हणून मी लवकर आलो आहे सकाळी, कारण की जेणेकरून मला जास्त गर्दी नाही लागणार सकाळच्या टायमाला. मला नाही माहीत माझा आवाज कुठपर्यंत तुमच्यासोबत पोहोचत असेल. आणि व्ह्यू ना कमाल, इतकं मस्त वाटते. मी रेकमेंड करेल की तुम्ही बाईकने ट्रॅव्हल करा. जर तुम्ही खरंच म्हैसूरला एकटे असाल, भले 2-3 जणं जरी असणार, कॅबपेक्षा आय विल प्रेफर द बाईक, बिकॉज तुम्हाला जो व्ह्यू बाईकमधून भेटेल तो तुम्हाला कॅबमध्ये फक्त तुम्ही जस्ट एका विंडोच्या शेडमध्ये पॅक असणार, पण इथून तुम्हाला ॲक्च्युअल एन्जॉयमेंट करायला भेटेल. सो लेट्स गो. गाईज मी पोचलो आहे, हिलवर पोचलो आहे. सगळ्यात हायेस्ट हिल आहे पूर्ण कर्नाटकामधलं, त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तरी 3489 मीटर काही समथिंग किलोमीटर, सॉरी किलोमीटर नाही मीटर आहे. आणि इथं एवढं धुक्क आहे आणि पाऊस चालू आहे, त्या पावसात मी चालत जातो आहे. इथून 200 मीटरच वरती हिल, तर विचार केला थोडंफार आलं तर भिजत जाऊया ना. सो लेट्स गो. आता मी ठेवतो मोबाईलमध्ये, नाही तर ओला होणार खूप. सो लेट्स गो, आपण जाऊया फटाफट मंदिराकडे. आणि वॉट अ व्ह्यू यार. बरं झालं मी स्पेक्स लावला, कारण माझ्या डोळ्याला जास्त हे नाही होणार. इथं आणि इथं तुम्ही बघाल ना खूप धुक्क पण आहे आणि पाऊस चालू आहे मस्त. सी मंदिर. ही जी बग्गी ती सिनियर सिटीजनसाठी तर एक चांगली गोष्ट आहे. तर सिनियर सिटीजनला बग्गीमध्ये घेऊन जातात की जेणेकरून त्यांना जास्त चालावं न लागावं म्हणून. सो लेट्स गो. आणि आता समोर आपल्या समोर आहे मंदिर आणि त्याची जी ब्युटी दिसते ना कमाल एकदम. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो माझा फेस तुम्हाला कसा दिसत असेल, बिकॉज ऑफ द थोडासा पाऊस चालू आहे. सो लेट्स गो. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सी हाव. बघा किती मस्त वाटते हे मंदिर. आणि बाहेर धुकं, थोडंसं पाऊस चालू आहे त्यामुळे अजूनच छान वाटतंय. तर आपण जाऊन आता एंट्री करूया मंदिरात, थोडेफार फोटोज पण क्लिक करूया. सो चला दर्शन घेऊया. मेन हा हार घेतलाय मंदिरासाठी. सो लेट्स गो. चला आपण जाऊया मंदिरामध्ये. आणि इथं जे धुकं दिसतंय तुम्हाला एक मस्त वाटतंय. आणि मंदिराचं समोरून तुम्हाला मी लुक दाखवतो. मी हार घेतला आहे. सो आपण जाऊया मध्ये ना, आपण हे पण करूया, लावूया धागा विगा हाताला, काय कसं करतात ते. हो वाव, मंदिर इज व्हेरी ब्युटिफुल आउटसाइड. आता आपल्याला इनसाइड पण जायचं आहे. तुम्हाला प्रॉपर मंदिरात. सो चला आपण मध्ये चाललो आहे आणि फ्री एंट्री आहे इथं. तुम्हाला पैसे देऊन पण एंट्री आणि फ्री एंट्री पण आहे. तर मी फ्री एंट्रीनेच चाललो आहे आणि एवढी काय गर्दी नाही, तर आपण फटाफट दर्शन करून येऊ शकतो बाहेर. आणि मी माळ घेतली आहे देवीसाठी. तर चला, जर मध्ये मला जर शूट करता आलं तर मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मस्त असं दर्शन झालं. आपण भेटूया पुढे.
जस्ट माझं आत्ताच दर्शन झालं. खूप असं छान प्रकारे दर्शन झालं आणि माझ्या बॅक साईडला आहे इथं मंदिर आणि खूप छान असं मंदिर आहे. मध्ये देवीची मूर्ती पण खूप छान आहे. एवढ्यातच दर्शन करून बाहेर आलो. म्हटलं चला तुमच्यासोबत काही इन्फॉर्मेशन पण शेअर करावी. आणि हे जे मंदिर आहे ना ते 3300 फीट सी लेवलच्या अबॉव आहे. म्हणजे हायेस्ट मंदिर म्हणू शकतो, जे हायेस्ट हिलवर आहे. ते साऊथमध्ये मी वाचलं पण होतं येताना आत्ता जस्ट ते. आणि मंदिराचं जी कोरीव काम आहे ते द्रॅविडियन स्टाईलने केलं, म्हणजे आर्किटेक्ट त्यांचं द्रॅविडियन स्टाईलने झालेले आहे. आणि सॉरी कट झालं आता. याचं लोकेशन आहे चामुंडा हिल. हे आहे म्हैसूरच्या इथं, म्हणजे म्हैसूरपासून अराऊंड 15 किलोमीटर्स मी ट्रॅव्हल करून आलो. आणि हिलवर असल्यामुळे खूप छान वाटतं. वातावरण पण एवढं छान आहे सध्या. तर चला आता मी घरी फोन करतो, व्हिडिओ कॉल येतो आहे, त्यांना पण मंदिराचं बाहेरचं रूप दाखवतो. चला. कलेक्शन घेतले, मला आवडतात. एक आहे तो वेलकमवाला स्टारबक्सवाला आणि एक सुपरमॅनचं एक घेतले. तुला आपण जाऊया आता फटाफट. वाजले कारण 8:45 ना 10 झालेले आहे. माझा कॅबवाला पण आला आहे. सो लेट्स गो फास्ट. कसं दिसतंय माझं हेडशीट सगळं. बैठा. मला इथून काय रॅपिडो भेटत नाही. मी खूप ट्राय करतोय बुक करायचं. 15-20 मिनटं झाले. बघू भेटतं का नाही पुढे. लेट होतोय मला. लेट. बघा हे इथून वरतून तुम्हाला पूर्ण म्हैसूरचा व्ह्यू भेटेल. इतका मस्त व्ह्यू आहे हा. वेट हा खूप छान वाटतं बघायला. मे बी कॅमेऱ्यामध्ये थोडंसं हे वाटत असणार बिकॉज ऑफ थोडंसं धुकं असल्यामुळे वरती, पण खूप छान व्ह्यू दिसतो असा. चलो वाला उधर कौन सा महल है वो? ललित महल पैलेस. ललित महल. चलो आगे. ये ब्राउन कलर है ना. हाँ ये मैसूर पैलेस है. ओके, दिस इज ब्राऊन कलर. हे इथं ब्राऊन कलरचा आहे तो म्हैसूर पॅलेस आहे. समोर मी झूम केलेला आहे तो. आणि इकडे कोणता ललित महल पॅलेसमध्ये KGF ची शूटिंग झाली होती. सो मी तो पुढे गेल्यावर तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. तिथून वरतून तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायला भेटतात. एक मिनिट, समोरच आहे माझ्या इथं थोडंसं, पण त्याला चलो चलते फास्ट. झालो आहे परत रेडी हॉटेलवर आल्यानंतर मंदिरातून. माझं लुक कसं वाटतं आज? पिंकी पॉंकी. चला जाऊया आपण आता आपल्या कामासाठी. लेट्स गो. थोडा थोडा प्यार होगा, थोडा थोडा जान दे. ओ लेट्स गो.